नमस्कार, मी आकाश गत्ते, हायरिच सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत गाव आलमपूर, तालुका नांदुरा, डिस्ट्रिक्ट बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी गजानन भाऊ राजगुरू। दादा, तुमचा परिचय? मी गजानन पांडुरंग राजगुरू, आलमपूर, नांदुरा तालुका, जिल्हा बुलढाणा इथे राहतो। पण लागे याची मला चांगली व्यवस्थिशीर क्वालिटी वाटली। शेंगा पण बुळापासून लागल्या, फुलं पण चांगले होते, केस असल्यामुळे याची अळी पण कमी येते झालं। पुन्हा मला हे सोंग्याच्या बाऱ्यात बी थोडंसं चांगलं वाटलं। मागच्या वर्षी पेरलं होतं मी ना हे दुबई हे, तर मला एकरी 10 ते 11 क्विंटल लोक झडची लागली याची, तर याच्यामुळे मी नाही यंदा बी हेच बियाणं पेरलं। चांगलं उत्पन्न मिळते याच्यापासून। हाईट वगैरे याची? हाईट वगैरे याची 3-3.25 फूट होते याची हाईट। शेंगाची संख्या? शेंगाची संख्या एकदम गुळापासून लागते, पण लगे एकदम घोसचे घोस लागतात, फुल पण चांगलं लागते। याच्यावर फवारणी म्हणजे एक केस असल्यामुळे फवारणी कमी लागते, पण अळीचा किंवा कोणते बी याच्यावर टिळक कमी येते, अळीचा अटॅक कमी येते याच्यावर। तुम्ही यावर्षी तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल अशी काही अपेक्षा तुमची? हो, या ज्याच्यावर फवारेला आहे त्याच्यावर तरी वाटू शकते की मला याच्यावर अलग समजा वाटते की याचं उत्पन्न खरंच हे घरचीच ज्यादा बसेल असं वाटते मला। ज्याच्यावर मी हे डेमो दिला आहे त्याच्यावर शिकलेला आहे त्याच्यावर खरोखर अजून वाटते की शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगसान शेतकऱ्यांना? बद्दल एकदम चांगलं सांगेन की बा याच्या बिनफिकर आहे। त्याने मला मागणी बी केली की तुम्ही शेतात गेले की आम्हाला त्याचा फोटो काढून आणजा म्हणून। तर आता माझ्याकडे तर हे नाही, मोठा मोबाईल नाही म्हणून, तर पुन्हा शेतकरी येणार आहे त्याची पाहणी करण्याकरता की कसं आहे ते औषधीचं रिझल्ट म्हणून। ज्या पद्धतीने आपल्याला गजानन भाऊ राजगुरू यांनी सांगितले की आपली जी MDS 1001 ही व्हेरायटी आहे, हिला शेंगाची संख्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत गुचक्यात शेंगा लागतात। प्रत्येकी 2-3 दाण्याची शेंगा आहे, तिच्यावर केस असल्यामुळे त्यामध्ये एकदम अळीचा अटॅक होत नाही आणि 2.5 ते 3 फुटापर्यंत याची हाईट आहे। मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी उत्पन्नात त्यांना वाढ होईल अशी त्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद।